नमस्कार श्रोते हो. भिकारी नावाची कविता आहे. कवी प्रणव सोनार. माझ्या लहानपणी दारावर जेव्हा एक भिकारीण व तिची लहान मुलगी यायची तेव्हा माझी आई न चुकता एक ताजी पोळी तिला द्यायची. तेव्हा मी आईला म्हणायचो, आई कशाला तिला ताजी पोळी देते, त्या लोकांना तर शिळी चालते. तेव्हा आई मला म्हणायची, एका ताज्या पोळीने आपल्याला काय कमी होणार आहे. असे म्हणून आई दररोज भिकारीणला पोळी देत व तिची ती लहान मुलगी लगेच ती पोळी खात असत. तेव्हा त्या भिकारिणीच्याही डोळ्यातून पाणी येई. त्यानंतर मला त्यांच्या आवाजाची सवय झाली आणि एक दिवस अचानक येणं तिचं बंद झालं. तेव्हा मला वाटलं आणि मनात विचार आला, गेली असेल ती कुठं निघून, का कोणी तिला टाकले विकून, नाहीतर गेली असेल मरून. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा तो तसाच काहीसा ओळखीचा आवाज माझ्या कानी आला. पोळीचा तुकडा घेऊन मी स्वतः जोरजोरात धावतच सुटलो. पोळीचा तुकडा त्या स्त्रीला दिला आणि मी जरासा थबकलो, कारण माझ्या लहानपणी जी एक भिकारीण यायची तेव्हा तिच्यासोबत असलेली तिची ती मुलगी आता भिकारीण झाली होती आणि तिच्यासोबत तिची लहान मुलगी होती. ज्याप्रमाणे ती आपल्या आईसोबत होती, काळ बदलला होता, वेळही बदललेली होती, पण परिस्थिती मात्र तशीच होती. धन्यवाद.